शिल्पकार राम सुतार यांनी राजकोट किल्ल्यावरती जाऊन पाहणी केली आहे। राम सुतार यांचा राजकोटचा हा पाहणीचा दौरा प्रशासनाने गुप्त ठेवलेला होता। पुतळ्याचा अपघात झाला त्या ठिकाणची त्यांनी जाऊन पाहणी केलेली आहे आणि ते आता मुंबईमध्ये परतलेत। राम सुतार हे राज्य सरकारला आपला अहवाल सुद्धा सादर करणार असल्याचं कळतंय। राम सुतार राजकोट किल्ल्याची पाहणी करत असताना काही मोजके अधिकारी सुद्धा त्यांच्या सोबत होते। आणि याविषयी बोलूयात, अमोल मोरे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। अमोल, यामिनी, जसं तू म्हटलीस त्याप्रमाणे नक्कीच हा दौरा जो आहे तो प्रशासनाने गुप्त ठेवला होता किंवा गुप्त ठेवला। अर्थात याबाबत कोणतीही अधिकृत माहिती ही प्रशासनाकडून किंवा पोलिसांकडून किंवा संबंधित यंत्रणांकडून दिली गेलेली नाहीये। पण काही जे अधिकारी आहेत किंवा काही पोलीस आहेत त्यांनी खासगीमध्ये ही गोष्ट किंवा नाव न सांगण्याच्या अटीवरती ही गोष्ट जी आहे ती सध्याच्या घडीला आपल्याशी शेअर केलेली आहे। अर्थात काल दिवसभरामध्ये जर आपण बघितलं तर थोड्या राजकीय घडामोडी होत्या। संजय राऊतांचा दौरा होता किंवा अजित पवार यांचा दौरा होता आणि या दरम्यान साधारणपणे पत्रकार ह्या नेत्यांच्या मागावरती असतील किंवा पत्रकारांची या ठिकाणी कोणीही कुठलाही पत्रकार या ठिकाणी हजर नसेल अशी साधारणतः वेळ पाहून हा दौरा झाल्याचं कळतंय। काही वेळ ते आले आणि तात्काळपणे ते गोवा मार्गे मुंबईला गेले असं साधारणपणे काही अधिकाऱ्यांकडून जे सांगितलं जात आहे। पण ठोस किंवा कॅमेरा समोर येऊन किंवा अधिकृतपणे कोणीही याची माहिती देण्यामध्ये तयार नाहीये। त्याच्यामुळं हा दौरा अत्यंत गुप्त पद्धतीने ठेवला गेला, कारण की आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांची चर्चा केलेली होती आणि हा अहवाल जसं तू म्हटलीस त्याप्रमाणे तो दिला जाणार आहे। अर्थात आता याबाबतची अधिकृत माहिती किंवा अधिकृत भूमिका जी आहे प्रशासनाची ती कदाचित समोर येणं अपेक्षित आहे। पण राम सुतार यांच्या अहवालानंतर किंवा पाहणी दौऱ्यानंतर नेमकं आता पुढे प्रोसेस कशी होतीये याबाबतची उत्सुकता समस्त कोकणकरच नव्हे तर राज्यात आणि देशात लागून राहिलेली आहे। यामिनी, धन्यवाद अमूल्य माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।